नमस्कार सगळ्यांना. तुम्ही झिंगे माहिती आहेत का तुम्हाला? झिंग्याची भाजी तर सगळ्यांनीच बघितली असेल, पण माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. टेस्ट लागली तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या इकडे या वस्तूला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा. आमच्या इकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये की नाही या वस्तूला झिंगे म्हणतात. झिंगे, हे बघा झिंगे. तुमच्या इकडं काय म्हणतात हे बघा. ये कसे आहेत, लय भारी भेटतात बरं का. हे आम्ही पाटसमध्ये राहतोय, आमचं जिल्हा सोलापूर आहे पण आम्ही इकडं राहतोय. आता हे बघा, हे झिंगे आपल्याला भाजून घ्यायचे. तर माझ्या पद्धतीने एकदा करून बघा, चांगलीच लागणार तुम्हाला रेसिपी. असं गरम करायला ठेवले, भाजून घ्या चांगलं. हे उलटं ना बरं घेतली, भाजून घ्या. तेल नका टाकू, असंच भाजून घ्या थोडंसं. हे भाजते तर तुम्हाला मी साहित्य दाखवते काय लागते. साहित्य दाखवते तुम्हाला. हे बघा, हे आपण मसुरीची डाळ आहे का नाही, त्याला तांबडी डाळ असते बरं मसुरीची, तिला असं शिजवून घेतलंय. पाणी टाकून शिजवून घेतले, काहीच नाही टाकायचं, फक्त पाणी टाकून शिजवून घ्यायचं. आणि हे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे काहीने चिरले, काय तिने चिरले. आणि हे बघा, मीठ आहे, काळा मसाला आहे आणि गरम मसाला आहे आणि पाणी आणि तेल लागणार आहे आपल्याला. एवढंच लागणार आहे साहित्य, बाकी काही नाही लागणार. पण भाजी लई छान होती बरं का सुकटीची. सुकट म्हणतात बघा इकडे, याला सुकट. आमच्या इकडे झिंगे म्हणतात. तुमच्या भागात काय म्हणतात कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनल ग्रो व्हायला लागले बरं का हळूहळू तुमच्या आशीर्वादानं. थँक्यू तुम्हाला सगळ्याला मनापासून धन्यवाद. माझ्या सबस्क्रायबरला चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन रेसिपी, कविता बघण्यासाठी. वाचताना थोडासा वास येतोय, पण ज्याला सवय आहे का नाही खायची त्याला काय वाटत नाही. ज्यांना सवय नाही त्यांना थोडा त्रास होतो याचा, पण छान लागतंय ही बरं का. चला आता हे झाले, कढई गरम करायला ठेवू आपण. हाताला लय छान लागते. तुम्हाला का नाही माशाची रेसिपी दाखवणार आहे मी, तळलेल्या हॉटेल सारखे. बघा, हे बघा कढई आता गरम झाली आपली. त्याच्यामध्ये तेल टाकू, 2च पळ्या तेल टाका, जास्त नका टाकू. तेल गरम होतं त्यावर गप्पा आणते तुमच्यासोबत. तुम्हाला काय सांगू, काल मी आज वाचले तुमच्या समोर दिसते, नाही तर माझा काल रामनाम सत्यच होता. दरवाजातच साफ होता. मी बारका व्हिडिओ टाकलाय बरं का, शॉर्ट व्हिडिओ युट्यूबला. मी त्याच्यावर पाय देणार होते, लय मोठा होता रे बाबा. असं होत होते तासभर, 2 तास म्हणलं तरी चालेल. असं हातपाय बुबडी वळली होती, बोलता येत नव्हताना काही नाही. दरवाजातच होता, दरवाजातच पडलेला असं. आणि नशीब आम्ही दरवाजा लावून घेतलेला होता. आणि मला काय तर असं वाटलं बरं का, चिमण्या आरडत होत्या. चिमण्याचा कशामुळे आवाज गोंधळ होते म्हणून, पण मी डोक्यातनं काढून टाकलं आरडत असतील कशात. तर अचानकच बाहेर जायला निघाली मी दरवाजा काढून. तर असं पाय देणार त्याच्यावर, तर आमच्या त्या बारकं बाळ आहे का तुम्हाला माहिती की, तुम्ही बघताय त्याला व्हिडिओमध्ये बारक्या बाळाला. त्या बाळानं मला हाक मारली, आयो म्हणली. पहिल्यांदा आयो म्हणली तिनं मला, म्हणून मला लय नवल वाटलं. मी पाठीमागं फिरून बघितले तिच्याकडं आणि मी वाचले बघा, तेवढ्यातच वाचले. असं म्हणायचं स्वामी समर्थानेच वाचवलं मला. तुम्ही म्हणताल सुकट करतील, स्वामी समर्थाचं नाव घेते, असं काय नाही. करत असलं म्हणून काय फरक नाही पडत. देवाचं नाव तर कायम तोंडात असलेलं चांगलंच असते, काही वाईट नसते. आणि स्वामी म्हणत नाहीत की माझं नाव घेऊ नका तुम्ही म्हणून कोणालाच. तर मी वाचले काल, लय जोरात वाचले आणि आज तुमच्या समोर आहे. नाहीतर मी काल स्मशानभूमीमध्ये राहिला असते आणि तुम्ही अखेर रडत बसला असता. रडला असता का नाही? खरं सांगा कमेंटमध्ये. रडला असता का नाही एवढंच सांगा. का हसला असता? बरं झालं मी गेली मग. काय लोक हसले असते बरं का आमच्या शेजार बाजार. तर चला, आपलं तेल गरम झालंय, लय झाले गप्पा. तेल गरम झाले, कांदा टाकू ह्याच्यात आता आपण. कांदा चांगला भाजून घ्यायचं. लय उशीर नाही लागत या रेसिपीला.
आपले व्हिडिओ पूर्ण बघत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. कांदा भाजून घेतोय, चांगला कांदा भाजून घेऊया आपण. तेल गरम, थोडंसं गरम म्हणजे एवढं नाही गरम झालं बरं, थोडं अजून होऊ दे, भाजते ऑटोमॅटिक. आणि संक्रांतीच्या माझ्याकडून ऑलरेडी आधीच अजून ॲडव्हान्समध्ये यायचे संक्रांत, त्यावरच माझ्या युट्यूबरला फॅमिलीला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांती तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि मी मकर संक्रांतीवर एक कविता तयार केली, जरूर ऐका, लॉंग व्हिडिओ बघा जावा आपली. मी उद्या बनवून टाकणार आहे ते व्हिडिओ संक्रांतीवरचा. आणि काय घालावं आपण कपडे, काय घालू नये, कुठल्या कुठल्या टाळाव्यात हे आपण सांगणार आहे. कुणाला जर माहिती नसेल तर त्यांना उपयोग होईल म्हणून. सगळ्याला माहिती असते पण कुणाला माहिती नसते म्हणून मी व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावर. तर तुम्ही लॉंग व्हिडिओ बघत जावा आणि पूर्ण बघत जावा व्हिडिओ. नाही आवडला तरी बघा, चॅनलला सपोर्ट करा. चला मग आपलं कांदा झालाय आता चांगला परतून. त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर दोन्ही टाका एकदा. चांगलं भाजून घ्या. त्याच्यामध्ये हे मसाले, सुके मसाले, मीठ, काळा मसाला आणि गरम मसाला टाकून द्या. आणि असं फिरवून घ्या, चांगलं भाजून घ्या, चांगलं भाजून घ्या बरं का. करून बघा एकदा या पद्धतीला तुम्ही. आवडलं तर कमेंटमध्ये सांगा आवडलं म्हणून. ही डाळ आहे का नाही, ही डाळ टाकून द्या. ही डाळ थोडी ठेवणार आहे मी आमच्या बाळाला. आणि ती आपण जी सुकट भाजली होती का नाही, त्याला पाणी टाकून धुवून घ्यायचं. हे बघा, हे बघा, याला चांगलं धुवून घ्यायचं म्हणजे त्याच्यात खाली खडे बिडे असतात, खर असते. हे बघा, असं धुवून घ्यायचं चांगलं. हे बघा, हे ह्याच्यात टाकून द्यायचं. हे बघा, तुम्हाला दिसते का नाही काय सांगता येईना बाबा, पण असं टाकून द्या आणि असं हलवून घ्या चांगलं. सांगितलं ठेवते सर बघा. मग त्याच्यामध्ये असं टाकून द्यायचं हे सगळं पूर्ण. लय भारी लागते, तुम्ही एकदा करून बघा. नवीन रेसिपी आतापर्यंत कोणी सांगितली नसेल, मी सांगते तुम्हाला. अजून लय काय काय आहे आपल्याकडं. सुकटीचं वरण पण छान होते बरं का. काय काय लोकांना आवडते सुकट खायला म्हणून. आमच्या बाजारातून तर का नाही लय नेतात असं बाया. लय गर्दी असते, सगळ्यात जादा अशा सुकटीपासून गर्दी असते. हे बघा, झालं तयार. 2च मिनिटं वापरून घ्यायचं याला. आपण देवल्यामुळं निम्म ती सुकट वल्ली झाली होती निम्मी. चटणी टाकली. हे बघा, सांडपाणी काय होते की लाल तिखट आहे. पळचील मग डबा देऊ. हे बघा कसे थोडंसं याला 5 मिनिटमध्ये 2 मिनिटं वापरून घ्यायचं. 2च मिनिटं सुकट तयार होती. आता तयार झाली. 1 सेकंद भर म्हणलं तरी चालेल. एवढंच मी आता हे करणार आहे त्याला. सुकट शिजते तोपर्यंत माझ्या युट्यूबर लोकांना मी बोलते, माझ्या फॅमिलीला, युट्यूब फॅमिलीला. काही लोक काय करतात काय माहिती सांगू का तुम्हाला. चॅनलला सबस्क्राईब पण करतात आणि लगेच अनसबस्क्राईब पण करतात. तर तसं करू नका. तुमची मर्जी असेल तर सबस्क्राईब करा, नाहीतर नाही करू नका. तुम्हाला तसं लगेच तसं खुशी वाटते ना. एखादा सबस्क्रायबर वाढल्यावरती जे आनंद असतोय का नाही तुम्ही नाही ओळखू शकणार.
गगनात मावणारा आनंद असतो एखादा सबस्क्राईब जरी वाढला तरी. यूट्यूबरसाठी, छोट्या यूट्यूबरसाठी शून्यातून वर यायचं असते त्याला. तर तसं नका करू. सबस्क्राईब तुमची मर्जी असेल तर करा, नसेल तर राहू द्या. पण आधी सबस्क्राईब करून आशा दाखवू नका आणि नंतर अनसबस्क्राईब करू नका. चला, आपलं सुकट शिजून झाली आता. हे बघा, दिसते का तुम्हाला? शिजली बघा आता. चल, तर या मग सुकटची भाजी खायला. आज आपण कढी आणि हे बघा चपात्या केल्यात. कढी आणखी आपल्या आजीने दिलेली कुठं. ही बघा आमच्या आजीबाईने कढी दिली आम्हाला. हे बघा कढी. आपण जेवणार आहे आता. कढी, चपात्या आणि सुकटीची भाजी. एकच नंबर बेत आहे आज. चला तर मग या तुम्ही पण जेवायला. उशीरच झाला जेवायला. एकदा करून बघा ह्या पद्धतीनं. चांगली लागली तर कमेंटमध्ये सांगा कशी लागली. आणि बघा कशी, बघा कशी. जरूर सांगा कमेंट करून कशी झाली ती. ही कढी आहे आपली. तर या मग जेवायला. बाय मग. चला तर मग बाय.